नमस्कार. तुम्हाला आज मी सुकं मटण आणि तांदळाची भाकरी करून दाखवणार आहे. त्यासाठी साहित्य बघा. अर्धा किलो मटण घेतले, हळद घेतले, अद्रक लसूणची पेस्ट, मटण मसाला आणि त्यासाठी भाजलेला मसाला. कांदे गॅसवर भाजून घेतले जाळीवर आपल्या गावच्या पद्धतीने. सुकं खोबरं घेतले भाजून, एक लसूण भाजून घेतले, थोडं अद्रक घेतले आणि हे खडे मसाले घेतले थोडे मिक्स. काळी मिरी, लवंग, जावित्री, धणे, तेजपत्ता आणि कोथिंबीर. आता पहिल्यांदा आपण मटण मॅरिनेट करून ठेवूया आणि नंतर हा मिक्सरमध्ये, आता हे भाजलेलेच मसाले आहेत आपल्या गावच्या पद्धतीसारखे, ते आपण मिक्सरला लावून घेऊया. ते अर्धा किलो मटण घेतलंय, स्वच्छ धुवून बारीक करून घेतले. आता आपण याला अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, हळद आणि मटण मसाला. आता हे सर्व व्यवस्थित मटणाला लावून आपण मॅरिनेट करण्यासाठी एक मॅरिनेट करून झाले. आता आपण अर्ध्या तासासाठी आपण बाजूला करून ठेवूया. नंतर आपण आता फोडणी देऊया. आता आपण सुकं मटण बनवूया. त्यासाठी कढई ठेवले गरम करायला. कढई गरम झाले. आता आपण तेल टाकून घेऊया. दोन चमचे तेल टाकले. सुकं मटण बनवायचंय त्याच्यामुळे थोडं तेल जास्त टाकायचं. आता आपण लसूण टाकूया. मी लसूण सोलून नाही घेतले, अख्खीच घेतले लसूण. कांदा टाकूया. चांगले लाल होईपर्यंत परतून घेऊया लसूण कांदा. बघू शकता तुम्ही, पाणी पहिला सुटलेलंच आहे मटणाला. त्याच्यामुळे पाणी टाकायचंच नाही अजिबात. वाफेवरती शिजवायचं मटण. आता आपण वाटलेला मसाला टाकून घेऊया. तीन चमचे मसाला टाकलाय. आता आपण हे परत झाकण ठेवून मिक्स करून व्यवस्थित मसाला परत झाकण ठेवून परत चांगला अर्धा तास चांगला शिजून देऊया वाफेवरतीच. आपण मीठ टाकून पण घेऊया हातावरच. चवीनुसार मीठ टाकते. परत एकदम मिक्स करूया व्यवस्थित. परत झाकण ठेवून आपण अर्धा तासासाठी चांगला वाफेवर शिजून देऊया. आता आपण तांदळाची भाकरी बनवूया. पाणी लावूया मला नको.
तुम्ही बघू शकता आपलं सुका मटण तयार आहे.